सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर काय झालं, पाऊस यायला लागला म्हणून हे घरी आले, म्हणजे रानातनं टोमॅटो बांधतायत आणि जेवणच करायला बसले. का तर जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत त्यांचं जेवण होणार होतं. म्हणून ह्या 2 ताई आलेल्या आहेत आज. ह्या नवीनच आलेल्या आहेत आमच्याकडे कामाला आणि ते 3 दादा आलेले आहेत. तर सगळे बसले जेवण करायला आणि बाहेर पाऊस बघा केवढा येतोय. माझी तर कपडे सुकलेली ओली झाली आहेत. थोडीशी सुकली होती म्हणून मी काढलीच नाही. तर सगळा गोंधळ झाला आणि रिटर्न माझी कपडे धुवून निघलेली आहेत. तर काय या पावसाला करायचं, इतका कंटाळा आला पावसाचा, काय करायचं सांगा. तर काय झालंय, मला आणि तन्वीला जायचं होतं खरं वैरागला चप्पल वगैरे आणण्यासाठी. नंतर काय झालं, आम्ही पण बसलो जेवण करायला. खिचडी बनवायची होती म्हणून खरं आम्ही बसायचं राहिलो होतो जेवायला. जागा पण बसायला नव्हती, तेच बसले होते अडचणीत आपलं जेवायला. मग मस्त आम्ही साबुदाणा खिचडी बनवली, थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या. तन्वीने घेतली होती बटाट्याची भाजी, थोडीशीच घेतली तिने, तिला जास्त खायची नाहीये. बटाट्याची भाजी, थोडासा चिवडा घेतलाय आणि ती बसली जेवायला. आवरून बसली पण मला आवरायचंय. आत्या पण बसलेत. आज आहे एकादशी म्हणून बनवली साबुदाणा खिचडी आणि तन्वीने बटाट्याची भाजी चपाती घेतली जेवायला. काय झालं, आम्हाला थोडंसं सामान आणायचं वैरागवरनं. मला जायचं आहे पुण्याला, कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम आहे मी तुम्हाला लवकरच सांगेल. तर त्याच्यासाठी जायचं होतं वैरागला. मला थोड्याशा बांगड्या घालायच्या होत्या, आम्हा दोघींना चप्पल आणायची आहे आणि जेवण झाल्यानंतर हे सगळे निघाले परत टॅमॅटो बांधायला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.